नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पेन्शनबाबत मोठी अपडेट. मंत्रालयाच्या सूचना. पेन्शनर्सला होणार मोठा फायदा. कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. यासंबंधीची सूचनाही अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. पेन्शन संदर्भात नवीन नियम. अर्थ मंत्रालयाने जाहीर केले आहे की 31 मार्च 2025 रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेल्या आणि किमान 10 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पेन्शनचा लाभ मिळू शकतो. हे फायदे त्यांना आधीच मिळत असलेल्या लाभांशाव्यतिरिक्त असणार आहेत. नवीन नियम काय सांगतो? या नवीन सुविधेचा पेन्शनधारकांना 2 प्रकारे फायदा होणार आहे. पहिला फायदा म्हणजे शेवटच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या 1 रक्कम मिळेल. तसेच मासिक पेन्शनमध्ये टॉपअप रक्कम जोडली जाईल. हे टॉपअप पेन्शन DA आणि NPS मधून मिळणारे वार्षिक पेन्शन एकत्रित करून मिळालेल्या रकमेतील फरकाइतकी असणार आहे. दुसरा लाभ म्हणजे पात्र पेन्शनधारकांना थकबाकी असलेल्या पेन्शनवर व्याज देखील मिळणार आहे. कोणाला मिळणार या नवीन नियमांचा लाभ? पेन्शन अँड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी 2025 अंतर्गत अधिसूचित केल्यानुसार कर्मचाऱ्यांच्या 3 श्रेणीनुसार लाभ मिळणार आहे, ज्यामध्ये पहिल्या श्रेणीमध्ये 1 एप्रिल 2025 पर्यंत सेवेत असलेले आणि NPS अंतर्गत येणारे कर्मचारी यांचा समावेश आहे. दुसऱ्या श्रेणीमध्ये 1 एप्रिल 2025 रोजी किंवा त्यानंतर सरकारी सेवेत नियुक्त होणारे नवीन कर्मचारी यांचा समावेश आहे. तर तिसऱ्या श्रेणीमध्ये 31 मार्च 2025 रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेले, स्वेच्छानिवृत्ती घेतलेले किंवा अंतर्गत सेवा समाप्त केलेले कर्मचारी यांचा समावेश असणार आहे.